श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। ओम नमो शिवाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। कौतुक दाखवी षाडरंग धरा, संतुष्ट केले नारी नर, भक्त कार्यासी सादर ती उदार झाला असे। ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगताय, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम। भक्ताच्या सानिध्यामध्ये भगवंत असतो आणि अशा प्रकारचं कौतुक देवानं दाखवलं अफाट, ज्याला जे पाहिजे ते सगळं देवानं नरसिंह मेहत्याचा दुकानातला कामगार आहे म्हणून त्या ठिकाणी आला आणि सर्वस्व देऊन टाकलं। वाचा जैसा ज्याचा भाव पूर्ण तैसे त्याची देतो नारायण, लेखकाशी द्यावया एक पाषाण, जगत उधार्यानी लागी। आणि मग जसा ज्याचा भाव आहे तसं देव देत असतो। कारण नरसिंह मेहत्याने सांगितलं होतं, लिस्ट काढा तुम्हाला काय पाहिजे। एकानं चेष्टा म्हणून त्याच्यावर दगड लिहिला होता, मला दगड आणून दे। देवानं ती बी इच्छा पूर्ण केली, मोठा दगड आणला त्याच्या डोक्यावर ठेवला। मी जांगे उतरून जग जीवन, त्याच्या मस्तकी ठेविला जाण, सगळं हसती समाजन, लीला धृत दे कोणी। देवानं म्हणला दगडच पाहिजे ना, मोठा दगड आणला महाराज। पर्वत आंघोळीवर धारण करणारा देव आहे आणि त्याला दगडाचं काय ओझं लागणार आहे। मोठा दगड आणला आणि त्याच्या डोक्यावरती ठेवला। लोक हसू लागली, काय त्यानं मागून काय मागितलं होतं निष्ठेमध्ये, आभागे म्हणले ते सगळे आसपासचे लोक हसू लागली, अपमान झाला। वाचा मग काय बोलती समस्त जन, तुझे प्रारब्ध फुटके जाण, कल्पतरू तळी बैसून भिक्षाटन इच्छी। अरे बाबा तुझं नशीब, तुझं प्रारब्धच असं आहे, कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय। जो झाड मागितल्या बरोबर इच्छा पूर्ण करतो आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसून भिक्षा मागायला लागलाय। अशा पद्धतीने तुझी अवस्था झाली। लोक बोलू लागले, भस्मासुराची गिरिजावर प्रसन्न झाली असा चार, दयाने मागितला विपरीत वर तैसेची तुझं झाले की। कशा पद्धतीनं तुला झालं, भस्मासुराला महादेव प्रसन्न झाले होते आणि देव प्रसन्न झाल्यावर काय मागावंच कळत नाही महाराज। काय मागितलं होतं, व्यर्थ वरदान मागितलं होतं। ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल ती जळून जावं, त्यानं स्वतःच डोक्यावर हात ठेवायला मजबूर केलं देवानं। कारण ते असली मरत नसतात लवकर, ह्यांना युक्तीनं मारावं लागतं। त्या भस्मासुराच्या वरदानाचा काहीच फायदा नाही, तसं तुझं मागणं व्यर्थ आहे असं सांगतात। आईचे बोलती सकळ जन, दुराचारी लज्जित म्हण, जीवनात ढेकुळ पडता जाण, काय विरून तैशारी ती। अरे बाबा सगळं आता तू जी मागितलंय ती व्यर्थ आहे। काय त्या दगडाला तुला काय करायचंय बरं, घरात नेऊन घरात बसणार आहे का दगड? काय तुला उपयोग आहे त्याचा? व्यर्थ मागणं केलंय। ढेकूळ असतो, ती ढेकूळ पाण्यामध्ये पडला की पाण्यामध्ये मरून जातो, काहीच फायदा नाही। तशी अवस्था तुझी आहे। लोक बोलू लागले, नरसिंह मेहत्याची नमस्कार, सगळं घाली ती वारंवार, मनती पावला तू मासी षाडरंग धर, कळले साच्या मासी। आणि नरसिंह मेहत्याला लोक नमस्कार करू लागले महाराज। आधी कुणी जवळ बी येऊ देत नव्हतं, कारण चमत्कार दाखवावा लागतो, त्याच्याशिवाय लोक नमस्कार करत नाही। नरसिंह मेहत्याकडून भगवंतानं अद्भुत लीला दाखवली, त्यामुळे सगळी लोक त्याच्या पाया पडू लागली असं सांगतात। आहेर घेऊन आला ब्राह्मण, तो तेथेचा दृश्य झाला जाण, नरसिंह मेहत्याचे चरण सकळ जन वंदिताती। जो नरसिंह मेहत्याच्या बाजूने आहेर घेऊन आला होता ब्राह्मण, तो ब्राह्मण नव्हता, भगवंत होता। तो गुप्त झाला आणि बाकीची सगळी लोक होती नरसिंह मेहत्याच्या पाया पडू लागले। या परी करुणी फळ व शोभन, विष्णू भक्त निघाला तिथून, जुन्या घडी येऊन दर्शन कृष्णमूर्तीचे घेतले पै। अशा प्रकारे भगवान परमात्मा गुप्त झाले। नरसिंह मेहता तिथून निघाला आणि जुना गड तिचं गाव आहे, तिथं त्याचं जन्मस्थान आहे, तिथं आला आणि तिथं येऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं। मने रुक्मिणी कांता श्रीहरी, आज कष्टी झालासी थोरी, आहेर घेऊन मुरारी, मज मागे आलासी। आणि नरसिंह मेहता कृष्णाला बोलू लागला, देवा
एवढं अफाट कष्ट आज झालं तुला, माझ्यासाठी काय काय काम करावी लागली, आहेर घेऊन आला माझ्या पाठीमाग, एवढं तू माझ्यासाठी केलं. नरसिंह मेहता बोलतात, मग मनात म्हणे वैकुंठपती, मी वस्त्रे वाटली लोकाप्रती, परी नरसिंह मेहत्यास निश्चिती, नाही सर्वता गौरविले. आणि देवाला नरसिंह मेहतानं बोलल्यावर देवाला वाटलं अख्ख्या जगाला आपण काही ना काही दिलेलं आहे. नरसिंह मेहतेचे जेवढे पाहुणे जे अख्ख्या गावाला दिलं होतं, पण या नरसिंह मेहतेला काहीच दिलं नाही. याला काहीतरी द्यावं असं देवाला वाटू लागलं. मग प्रसन्न होऊन तमाळ निळ, तुळशी मिश्रित सुमनहार, निज अंगी काढली सत्वर, कंठी घातला भक्ताच्या. मग आता नरसिंह मेहताला द्यायचे, मग काय द्यावं, भक्ताला काय लागतंय, तुळशी माळ गळा, एवढंच असतं त्या भक्ताला, दुसरं काय आवडतं. गळ्यामधली तुळशीची माळ, तुळशी मिश्रित असणारी फुलांचा हार काढला आणि नरसिंह मेहतेच्या गळ्यामध्ये देवानं टाकला. नित्य करीत हरी कीर्तन, गळ्यात हार येत असे जाण, तो मंडूक राज या कारण, वर्तमान कोणी सांगितले. आणि नरसिंह मेहता जिथंही कीर्तनाला जात होता, तो त्यानं विना हातात घेतल्याबरोबर त्याच्या गळ्यामध्ये हार अचानक येऊन पडत होता. ते रोज चालू होता. कोणीतरी एकानं तिथला एक राजा होता मंडूक नावाचा, त्या राजाला ती सगळं वर्तमान सांगितलं. राजाला पाहयासी, मूर्ती पूजोनी उपचारेसी, कृत्रिम म्हणून तयासी, संशय चित्ती वाटला. आणि मग राजा आला तिथं पाहण्यासाठी. समोर कृष्णाची मूर्ती होती, देवाची पूजा केली राजानं, पण जी लोक सांगतायत ती राजाला कृत्रिम वाटत होतं, खोटं वाटत होतं. कसं काय शक्य आहे, अचानक हार गळ्यामध्ये येऊन पडलं, त्याला खोटं वाटलं. काय झालं, मग सुई दोरा घेऊन वेगी, आंगड्याशी हार खेळीला अंगी, सक्रोध रूप होऊन वेगी, नरसिंह मेहत्याशी बोलत. आणि मग त्या राजानं विचार केला, म्हणले आज आपण बघूच, म्हणले कसं काय ह्याच्या गळ्यात हार पडतोय. स्वतः सुई दोरा आणला, फुलं आणली आणि त्यानं हार ववला. कोणी, त्या राजानं स्वतः. रागीट झाला आणि तो हार जवळ ठेवला. कर म्हणले कीर्तन, कसं तुझ्या गळ्यामध्ये पडतंय बघू. राजा बोलू लागला, मने कृत्रिम विद्ये करणी त्वरित, भाविक जन गोंदिले बहुत, आज गळ्यात हार न येता येता, शिक्षा करीन तुझ लागी. आणि त्या नरसिंह मेहतेला राजानं सांगितलं. 2-4 ओळे पाठ झालं म्हणजे काय लोकांना अध्यात्म सांगायला लागला का. लोकांना जास्त तू हे करून घेतलेलं आहे, म्हणजे भाविक जी भोळे लोक आहेत त्यांना तू अध्यात्मानं बुडवलंय. तुझ्यापाशी काहीच ज्ञान नाहीये. आणि जर खरंच आता जर हा हार तुझ्या गळ्यामध्ये नाही आला तर मी तुला दंड करी, शिक्षा देईल. राजा बोलू लागला. मग नरसिंह मेहता त्या अवसरी, टाळविना घेऊनी करी, श्रीहरी नामाच्या गजरी, सभेस प्रेम भरी नाचतो. आणि मग नरसिंह मेहतानं टाळविना घेतला आणि देवाचं भजन करायला सुरुवात केली. बघा, इतके दिवस नरसिंह मेहतानं मागितलं नव्हतं, देवानं मनानं दिलं. आता मागायला देव देईल का. भजन करू लागला. काय होतं ऐका. बहुत वर्णिले हरीचे गुण, परिहार गळा न याची जाण, मग दोन्ही कर जोडून देवाची विनंती करीत असे. खूप वेळ कीर्तन केलं महाराज, हार गळ्यातच नाही. कारण मागितल्यावर देव कधीच देत नाही महाराज. इतक्या दिवस न मागता देत होता भगवान परमात्मा, पण तो आता मागू लागला, हारासाठी भजन करू लागला. देवाचं भरपूर वर्णन केलं, 2 तास निघून गेले पण हार गळ्यामध्ये आला नाही. काय झालं. हरी त्वामीन रूप धरून, शंकासुर मारिला न लागता क्षण, आणि हार द्यावया कारण उशिराज कलाविला. नरसिंह मेहतानं सांगितलं, देवा तुरकट काम तू केली, ब्रह्मादिकानं करवती एवढी काम तू केली. मग त्या असणाऱ्या मत्स्यसुर शंकासुराला मारलं, एवढं अवघड काम केलं माझ्यासाठी. आता हार, साधा हार तुला देणं होता येईना असं बोलू लागला. कूर्म रूप धरून वैकुंठपती, 14 रत्ने काढिली युक्ती, आणि हार द्यावयास त्वरगती, उशीर निश्चिती का केला. देवा कूर्म रूप धारण केलं कासवाचं,
समुद्रामध्ये गेला, समुद्राचं मंथन केलं आणि त्या समुद्रामधून 14 रत्न बाहेर काढली. एवढं अवघड काम केलंय आणि साधा हार गळ्यामध्ये टाकायला का उशीर करायला? नरसिंह मेहता बोलतात, वराह रूप धरून शाग्रंधर हिरण्याक्षे मारिला सत्वर आणि हार द्यावया उशीर आज कलाविला गोविंदा. वराह रूप धारण केला आणि हिरण्याक्ष नावाचा राक्षस, त्या राक्षसाला तू त्या अवतारामध्ये मारलं. म्हणजे एवढी अवघड कामं केली आणि साधा हार द्यायला का उशीर लावायला असं सांगतात. वामन रूप धरून आपण पालांत आटिले त्रिभुवन आणि माझे करुणा वचने ऐकून दया तुझा अजून का न येई. कामधेनु गांजिली म्हणून क्षत्रिय निवटिले परशु घेऊन आणि माझे करुणा ऐकून दया अजून का न येई. कामधेनु त्या असणारी गाय, त्या गायीसाठी परशुरामानं त्या असणाऱ्या पृथ्वीने क्षत्रिय केली. ती कथा आहे 7व्या अवतारामध्ये आहे देवाच्या. मग एवढी कामं तुम्ही करताय, मग तुम्हाला साधा एक फुलाचा हार मला देणं होत नाही असं बोलू लागला. देव बंदी पडिले म्हणून मारिले रावण कुंभकर्ण आणि माझे संकट तुझं कारण श्रुत नसे काय कळेना. अरे बाबा देवा, माझं संकट तुला कळत नाही का? एके ठिकाणी सांगताय, जाणे मुंगीचे ही मानस. मुंगीच्या मनातलं कळतंय, आम्ही रात्रंदिवस भजन करतोय, आमच्या मनातलं कळलं का? देवबंदी खाण्यामध्ये टाकली म्हणून रावणाला मारलं. मग माझ्यासाठी तुला हार द्यायला काय त्रास व्हायला लागला? नरसिंह मेहता देवाला बोलतात, द्रौपदीसी गांधिता रुक्मिणीपती तेतीस पावला अशी सत्वर गती. आज माझे संकट ऐकून तुझं प्रती करुणा चित्ती का न येई. आणि मग देवा नरसिंह मेहताने सांगितलं, द्रौपदीला संकट पडलं त्यावेळेस वस्त्राचे ढिगारे पुरवले, अफाट वस्त्रदान केली द्रौपदीला. तिच्यावर संकट आलं तेव्हा तू धावून गेला. मला जर आता हार दिला नाही तर राजा मला मारील. माझ्यावर संकट आलंय, या संकटासाठी धावा. नरसिंह मेहता बोलतात, हे करुणा शब्द ऐकून कानी संतुष्ट न होशी तू चक्रपाणी. अपशब्द बोलता मग लागुनी हार काढून तेव्हा देता. आणि मग नरसिंह मेहताने सांगितलं, मी भजन करायलोय, तुझं नामस्मरण करायलोय, तुला गोड बोलायलोय, तरी तू मला प्रसन्न होत नाही, हार देत नाही. आणि उद्या जर लोकांनी मला नाव ठेवली, वाईट बोलले, अपशब्द दिले, तेव्हा तू प्रसन्न होशील का? असं नरसिंह मेहता बोलतात. राजा म्हणे ते वेळा तुझा कृत्रिम भाव मज शिकळला म्हणून शिक्षा करावयाला सरसावला लोकनाथ. राजा म्हणला काय होत नाही, लोक 2 तास झालं भजन केलं, कुठं हार आला का गळ्यामध्ये? कृत्रिम भाव आहे तुझा, तुझा देवावर खरा भाव नाही. तुका लौकिकासाठी तू हे सगळं करायला लागला. म्हणून त्या नरसिंह मेहतेला शिक्षा देण्यासाठी राजा पुढे आला. आईसे संकट देखून नरसिंह मेहता बोलीला वचन तेने सुखावला जग जीवन ते परिसा सज्जन भाविक हो. नरसिंह मेहताने संकट पाहिलं, आता राजा आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. मग नरसिंह मेहतेला राग आला. कोणाचा? देवाचा राग आला. इतके वेळ गोड बोललो हो, पण देवानं दिलं नाही. मग आता नरसिंह मेहता देवाला काय बोलतात? ज्या बोलण्यानं देवाला आनंद वाटला असं बोलतात. ऐका, मने पुष्पहार देता माते तुझ्या बापाचे काय जाते वचन ऐकून द्वारका नाते संतोष युक्त झाले पै. नरसिंह मेहताने सांगितलं, देवा साधा फुलाचा हार द्यायला तुझ्या बापाचं काय चाललंय? इतक्या वेळ शांत बोलला होता तो, भजन करून बोलला होता, पण ते देवानं ऐकलं नाही. ज्यावेळेस कडवट बोलला त्यावेळेस मग देवाला आनंद झाला. देवाला हीच अपेक्षित असतं भक्ताकडून. आणि असं बोलल्यानंतर मग देव प्रसन्न झाले आणि हार गळ्यामध्ये आला. अपार करुणा भाकीली पाये परिती देवाच्या मनाशी न येई. गाली देता जिलवलाही हर गळ्यात पातला. अपार करुणा केली नरसिंह मेहतानं देवाची, पण ती देवाला मान्यच झाली नाही, देव प्रसन्न झाले नाही. ज्यावेळेस नरसिंह मेहतानं देवाच्या बापापर्यंत बोलला, ज्यावेळेस देव प्रसन्न झाला आणि मग त्याच्या गळ्यामध्ये हार आला. असं सांगतात, राजा पाहे विलोकून टाचे तैसे सासती जाण मरे हा धन्य वैष्णव जन अवतार पूर्ण सर्व शिवाचा. राजानं पाहिलं, आपण जो विणलेला हार होता, जो कपड्यामध्ये गोवलेला हार तयार केलेला तोच हार आहे, वेगळा नाहीये. पण तो हार त्या नरसिंह मेहताच्या गळ्यात अचानक आपोआप आला.
मग त्याच्या लक्षामध्ये आला महादेवाचा अवतार आहे, नरसिंह मेहता म्हणजे शंकराचा अवतार प्रत्यक्ष आहे असं राजाच्या लक्षात आलं. नरसिंह मेहत्याचे चरण प्रीती सद्भावी धरिता से नृपती म्हणे माझ्या प्रलाची स्थिती तेन गणिती ती सर्वथा. आणि नरसिंह मेहत्याच्या पाया पडला तो राजा, कारण राजाला सुद्धा प्रतीती आली खरंच वैष्णव भक्त आहे म्हणून त्याच्या चरणावरती लोळला. आणि राजाने सांगितलं महाराज आमच्याकडून जे अपराध झाले क्षमा करा. निज भक्त वैष्णव वीर हे नेनता आम्ही पामर ऐकून जनाचे उत्तर अनुसाचार चळावया. आणि राजाने सांगितलं महाराज आम्ही ओळखलं नाहीये, आम्ही पामर आहे, आम्ही अज्ञानी जीव आहे आणि तुमचं भक्तीचं महिमा आम्हाला काय करणार आहे. नेनता माहित नाही म्हणून तुम्हाला छळण्याचा प्रयत्न केला. राजा बोलू लागला दुर्योधने छळिता पांडवा प्रती अपयश पावला जैसा दुर्मती देवी छळिता तुझ निश्चिती तैसी गती मज झाली. दुर्योधनानं पांडवांना छळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सिद्ध नसता अन्न, रात्री अन्न तयार नसताना दुर्वासाला पाठवलं होतं पण शेवटी त्याचाच अपमान झाला. तशा पद्धतीनं मी तुम्हाला छळण्याचा प्रयत्न केला असं या ठिकाणी बोलतं. नमस्कार घालून या त्वरित नगराशी गेला तुंडपणात नरसिंह मेहता प्रेमयुक्त भजन करीतो श्रीहरीचे. आणि मग अशा प्रकारे राजानं नमस्कार केला. नरसिंह मेहताला आपापल्या घरला निघून गेला आणि इकडे नरसिंह मेहता देवाचं अखंड भजन करत बसला. पुढे द्वारकेहून निश्चिती ठाकुराशी येतील रुक्मिणीपती श्रोत्याची विनवी मैपती परिसा प्रीती स्वानंदे. पुढच्या अध्यायामध्ये मारुतीचा साक्षात अवतार रामदासाचं चरित्र आहे. आणि त्या रामदासासाठी भगवान परमात्मा द्वारकेहून ठाकूर नावाचं गाव आहे, त्या गावात रामदासाच्या भेटीला येणार आहेत. सुंदर चरित्र ऐका. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता कुशल जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त त्रिशतमाध्याय रसाळा श्रीकृष्णार्पण शुभम भवतु कुंडली. श्री ज्ञानदेव तुकाराम